नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण अगदी वेगळ्या प्रकारची रेसिपी बघणार आहोत। मागच्या वर्षी आम्ही श्रीलंकेच्या ट्रिपला गेलो होतो, तिथे ही रेसिपी बघायला मिळाली मला। अगदी सोपी सुटसुटीत पण तितकीच पौष्टिक रेसिपी आहे ही। या रेसिपीचं नाव आहे पुरक्कन पोल रोटी। पुरक्कन म्हणजेच रागी, म्हणजेच नाचणी, म्हणजे नाचणीचं पीठ वापरतात। पोल म्हणजे नारळ, नारळाचा चव, आणि त्याची ही भाकरी किंवा रोटी जाडसर असते ही, अशी बनवतात। तर त्याची कृती आपण बघूया। साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे नाचणीचं पीठ घेतलंय मी 1 वाटी भरून। तुम्ही तुमच्याकडे जी वाटी असेल ना त्या अंदाजाने घेऊ शकता। काढून घेते बोलमध्ये। आणि हा ओल्या नारळाचा चव घेतलाय मी, पाऊण वाटी आहे, तो घालू याच्यामध्ये। मीठ घालते चवीप्रमाणे। मिसळून घेऊ व्यवस्थित। हे गरम पाणी केलंय मी, कारण नाचणी रफ धान्य आहे ना, त्यामुळे भिजायला थोडा वेळ लागतो। गरम पाण्यामुळे छान भिजेल ते मऊसूत। अंदाजाने घालायचं थोडं थोडं पाणी। गरम आहे म्हणून सुरुवातीला जरा चमच्याने भिजवू आपण, ढवळू। एकत्र करून मळून घेते सगळं। अतिशय खुसखुशीत आणि मऊसूत होतात या भाकरी। भाकरी म्हणू शकतो आपण याला, किंवा ते लोक रोटी म्हणतात त्याला। हे बघा, असं थोडंसं सैलसर भिजवून घेतलंय मी। आता हे पीठ 10 मिनिट असंच मुरत ठेवायचं आहे आपल्याला। तोपर्यंत याच्याबरोबर खायला एक छानशी चटणी करून घेऊ आपण। झाकून ठेवते। या मिक्सरच्या जारमध्ये 2 लसणाच्या पाकळ्या घालते। एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली मी, ती घालते। हा एक मध्यम कांदा चिरून घेतलाय, तो घालते। आणि हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेत, ते घालते। एक अंदाजे पाव वाटी ओल्या नारळाचा चव घालते याच्यामध्ये, मस्त चव येईल यामुळे। आणि अगदी शेवटी चवीप्रमाणे मीठ घालू। आता हे मिक्सरला आपल्याला थोडंसं चरचरीत वाटून घ्यायचं आहे, अगदी पेस्ट नाही बनवायची त्याची। ही बघा, अशी झाली आहे चटणी। तुम्हाला आवडत असला तर थोडी कोथिंबीर घालू शकता तुम्ही याच्यामध्ये। काढून घेते बोलमध्ये। रंगासाठी तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता। 10 मिनिटं झाली आहेत, बघूया आपण। हे बघा, व्यवस्थित मुरले। तर आता याचे सारखे भाग करून घेऊ आपण, गोळे तयार करून घेऊ, म्हणजे आपल्या या रोटी किंवा भाकरी एकसारख्या होतील। एकीकडे हा तवा गरम करायला ठेवलाय मी, आणि हे केळीचं पान घेतलंय मी असं तुकडा करून। ते लोक केळीच्या पानावर किंवा कमळाच्या पानावर थापतात त्या भाकऱ्या किंवा रोटी। थोडंसं तेल लावून घेते त्याला। हे असे गोळे तयार झाले आहेत आपले पिठाचे। त्यातला एक गोळा घेऊ आपण, एकसारखा करून घेऊ। आणि हा या पानावर आपल्याला थापून घ्यायचा आहे। केळीच्या पानामुळे एक वेगळी चव येते त्याला, त्याचे गुण मिळतात आपल्याला। जास्त पातळ नाही करायचं आहे हे। तवा चांगला तापू द्यायचा आहे आपल्याला, आणि मग त्याच्यावर घालू हे आपण। मीडियम गॅसवर तवा चांगला तापवून घेतलाय। आता गॅस बारीक केलाय मी, आणि हे या पानासकटच आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे। असंच भाजलं जाईल ते। वाटलं तर थोडासा मोठा करू शकतो आपण गॅस, अंदाजाने बघू शकतो आपण थोडं झालंय का। वा, मस्त झालंय। आता दुसऱ्या बाजूने पण भाजलं जाऊ देत व्यवस्थित। बारीक ठेवलाय गॅस, कारण तवा आता भरपूर तापलाय। आता हे काढून घेऊ आपण, तव्यावर घालू, आणि एकदा खमंग असं तव्यावर भाजलं जाऊ दे। बघूया, झाली आहे छान रोटी। गॅस बारीक करते।
आणि काढून घेऊ आपण. अशाच करून घेते सगळ्या. अतिशय खुसखुशीत होतात ह्या रोटी आणि नारळ आणि नाचणी यामुळे पौष्टिक पण आहेत. तेल तूप काही घालायची गरज नाही याला. अशी ही आपली कुरक्कन पोल रोटी म्हणजेच नाचणी आणि नारळाची रोटी किंवा भाकरी तयार झाली आहे. अतिशय खुसखुशीत आहे ही आणि त्याच्याबरोबर एक मस्तपैकी चटणी पण आहे खायला. यामध्ये नाचणी ही तर पौष्टिक आहेच आणि नारळसुद्धा आवश्यक आहे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी. यात एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे पीठ भिजवतोय ना ते सैलसर हवं, घट्ट नको. सैलसर पिठामुळे छान पसरेल, ते मुरेल आणि अगदी खुसखुशीत होतील या भाकरी किंवा रोटी. आहे ना अगदी सोपी आणि इंटरेस्टिंग रेसिपी. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.